नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या युट्यूब चॅनलवरती। मला भरपूर मुलांच्या कमेंट आल्या की सर जो क्लास 7वीचा मॅथचा पॅट पेपर होणार आहे सोमवारला, त्यावरती व्हिडिओ बना। तर फायनली मी तुमच्यासाठी घेऊन आलोय वर्ग 7चा मॅथमॅटिक्सचा पॅट पेपर। आणि विद्यार्थी मित्रांनो, 100 आणि 100% हाच पेपर तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळणार आहे। हेच पूर्णपणे क्वेश्चन तिथं बघायला मिळणार आहे। मी 100% गॅरंटी घेतो की हाच पेपर तुम्हाला तिथे येणार आहे। सो याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा। मी माझ्या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले आहे। तुम्ही तुमची वेगळी मेथड यूज करून सुद्धा प्रॉब्लेमना सॉल्व्ह करू शकता। मी सर्व प्रकारचे प्रश्न इथं मेन्शन करतो आणि आपण पेपरची उलट सुरुवात करणार आहोत। जे जास्त मार्कासाठी त्यांना स्टार्टिंगला घेणार आहोत आणि कमी मार्कचे लास्टला। तर इथं जास्त मार्कसाठी 5 मार्कसाठी क्वेश्चन आलाय तुम्हाला। इत्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं जाईल की तुम्हाला काय करायचंय, फ्रिक्वेन्सी काढायची आहे। क्वेश्चन 5 मार्कसाठी आलाय। सो यावरती लक्ष द्या। आपल्याला एक फ्रिक्वेन्सी टेबल दिला आहे की जो मी इथं मेन्शन करतो। हा टेबल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाईल आणि खाली त्याचं आन्सर आहे ना जे फायनलाइज करून देतो मी, एकदम डिजिटली याने करून देतो। तुम्हाला मराठीमध्ये सांगायचं म्हणजे ताळ्याच्या खुणा द्यायच्या आहे, त्याला इंग्लिशमध्ये सेमी इंग्लिश मीडियमवाल्यांना फ्रिक्वेन्सी टेबल म्हणतात। जिथं टॅली मार्क्स केलेलं आहे मी, बघा आन्सर तुम्हाला करून दिलं आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या। आपल्या पेपरमध्ये 5 मार्काचा एकच क्वेश्चन होता, नंतर 4 मार्कचा एकही क्वेश्चन नाही। नंतर जे येणार आहे 3 मार्कसाठी तुम्हाला क्वेश्चन येणार आहे, 5 क्वेश्चन, 4 का 5 क्वेश्चन येणार आहे। सो फर्स्ट क्वेश्चन इथं दिला आहे, क्वेश्चन नंबर 9, तो इथं तुम्हाला सॉल्व्ह करून दिला आहे। इझी मेथडनं सॉल्व्ह केलेला आहे मी। तुम्ही तुमची स्वतःची पण मी इथं मेथड यूज करू शकता। तुम्हाला जर क्वेश्चन माहीत असेल तर तुम्ही आन्सर तुमच्या पद्धतीने काढू शकता। तर इथं फायनलाइज आन्सर झालंय 1596 हे आन्सर माझं आलेलं आहे। तुम्ही एकदा रिक्रॉस चेक करू शकता, कारण माझं आन्सर चुकू शकतं, पॉसिबिलिटी नाहीये, पण तुम्ही एकदम रिक्रॉस चेक करू शकता। इथं क्वेश्चन नंबर 2 पण 3 मार्कासाठी दिलेला आहे। फाइंड आउट द फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे। जी तुम्ही फायनल आन्सरला तुम्हाला एकदम लाल टिक करून देतो की हे माझं फायनल आन्सर आलेलं आहे। तुमचं आन्सर पण हेच यायला हवं, वेगळं तुमचं आन्सर येणार नाही, कारण हे सगळी गॅरंटीने मी क्वेश्चन सॉल्व्ह केलं आहे। पूर्णपणे आन्सर बरोबर आहेत, फक्त तुम्ही एकदा रीचेक करा, रिक्रॉस चेक करा, कारण एखाद्या वेळेस माझा क्वेश्चन चुकू शकतो। होणार तर तसं नाही, पण एकदम तुम्ही रिकॉर्ड चेक करू शकता। फायनल आन्सर इतर माझा आलेला आहे, जो एक क्वेश्चन आहे। गाईज, हा पार्ट तुम्हाला कसा वाटतो ना ते मला कमेंट करून सांगा। आणि हे जो क्वेश्चन नंबर 4 दिला आहे मी, यामध्ये एकदम क्लिअर फोटो आलेला नव्हता। सो मी इथं क्लिअर करून तुम्हाला रिटर्न लँग्वेजमध्ये लिहून दिलेलं आहे की असा हा क्लिअर क्वेश्चन आहे। सो त्याचं खाली त्याचं आन्सर पण दिलं आहे मी, तुम्ही चेक करू शकता खाली व्हिडिओमध्ये। त्याचं आन्सर पण एक वेगळं दिलेलं आहे मी, फक्त क्लिअर इमेज क्लिअर नसल्यामुळे तुम्हाला खाली टायपिंग करून तो क्वेश्चन रिटर्न मी लिहून दिलाय। त्याचा आन्सर तुम्हाला खाली बघायला मिळेल। हा पार्ट 1 होणार आहे आपला। आणि याच्यानंतर मी जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये पार्ट 2 असं मेन्शन करा, म्हणजे मी लवकरच समोरचा पार्ट घेऊन येतो तुमच्यासाठी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे पार्ट 2 मध्ये। थँक्यू।